नमस्ते. इस्रोमध्ये कसा जॉब मिळवायचा? त्यासाठी कोणती प्रिपरेशन आहे? कोणती एक्झाम द्यावी लागते? याची आज आपण माहिती घेणार आहोत. इस्रो, इंडियन स्पेस अँड रिसर्च ऑर्गनायझेशन. साऱ्या भारतीयांना विद्यार्थी जे आहेत त्यांना इस्रोमध्ये जाण्याची अशी इच्छा निर्माण होते की फक्त पद आणि पैशासाठी नाही तर देशसेवेसाठी. त्यांना आपलं नॉलेज देशाची सेवा करण्यासाठी. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे APJ अब्दुल कलाम यांचा आदर्श घेऊन सर्वांना अशी इच्छा होते की आपण पण इस्रोमध्ये पोस्ट मिळावे किंवा जॉब मिळावे ज्याचा आपण फायदा करून देशाची सेवा करू शकतो. पण ह्याची कोणती कोणती एक्झाम द्यावी लागते हे माहिती नसतं. म्हणून आज मी त्याची माहिती देणार आहे. इस्रोमध्ये काम काय असतं? रिसर्च अँड डेव्हलपमेंट, मिसाईल, सॅटेलाईट, आपले मिशन्स अँड रॉकेट यांच्याविषयी सगळी सायन्टिफिकली अँड टेक्नॉलॉजिकली सगळे पोस्ट असतात. यासाठी शिक्षण BSc, BTech, BE यासाठी 4 पोस्ट आहेत. टेक्निकल असिस्टंट, सायंटिफिकल असिस्टंट, स्पेस डेव्हलपमेंट अँड स्पेस सायंटिस्ट अँड इंजिनियर. त्यासाठी 3 पद्धतीचे एक्झाम्स असतात की ज्याच्यात आपण ही पोस्ट घेऊ शकतो. की 12वी नंतर इस्रोमध्ये एखाद्या नामांकित कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करून, जशी की पहिली पद्धत आता सांगू, IIST. याचा फुल फॉर्म म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस अँड सायन्स अँड टेक्नॉलॉजी. 12वी नंतरनं JEE मेन्स प्लस ॲडव्हान्स. जर या इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनिअरिंग केलं तर स्पेशली याच्यासाठी 140 सीट असतात. या इन्स्टिट्यूटमध्ये येऊन इस्रो स्वतः हायर करतं कॅन्डिडेट. याच्यासाठी JEEमध्ये चांगले मार्क पडले की मग 140 सीट्स असतात, त्यानुसार तुम्हाला ते मिळाल्या की तिथं तुम्हाला ॲडमिशन घेता येतं. म्हणजेच जर JEEमध्ये चांगले मार्क पडले तर इंजिनिअरिंग पण करू शकता आणि त्याच्यापेक्षा चांगले मार्क पडले तर तुम्हाला इस्रोमध्ये पण काम करण्याची संधी मिळू शकते. त्यासाठी 4 वर्षाचा हा पूर्ण बॅचलरची डिग्री आहे. ड्युएल तशीच 5 वर्षाची आहे. मग 4 वर्षाचे जे एज्युकेशन त्याच्यासाठी 120 जागा आहेत आणि ड्युएल डिग्रीसाठी 20 जागा आहेत. आता काय शेड्यूल कास्टसाठी नवीन जागा जास्त काढण्यात पण आल्या आहेत. जसे नवीन येणार आहेत अशी आहे चर्चा. जर IISTमध्ये ॲडमिशन झाले तरीसुद्धा तुम्हाला ग्रॅज्युएशनच्या बेसला एलिजिबिलिटीसाठी 7.5 CGPA यायलाच पाहिजे. ही झाली पहिली पद्धत.